आता हे जे दीप जोशी नावाचे ग्रस्त आहेत ते सुद्धा मोठं प्रकरण आहे. युपीए सरकारच्या काळामध्ये यांना पद्मश्री मिळाला होता. हे रॅमन मॅगिसेसे पुरस्काराचे सुद्धा विजेते आहेत. राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे ते सीईओ आहेत. म्हणजे विजय महाजन जसे राजीव गांधी फाउंडेशनचे सीईओ आहेत, तसे हे राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सीईओ आहेत. या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातल्या रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघामध्ये महिला विकास परियोजना राबवली जाते. राजीव गांधी महिला विकास परियोजना, महिलांच्या विकासासाठी हा जो उपक्रम उत्तर प्रदेशामध्ये राबवला जातो त्याची आखणी आणि अंमलबजावणी या दीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखालीच झालेली आहे. युपीए सरकारच्या काळामध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल नावाचं एक प्रकरण होतं. त्या काउन्सिलचे दीप जोशी एक सन्माननीय सदस्य होते. मनरेगा असो, माहितीच्या अधिकाराचा कायदा असो किंवा अन्न सुरक्षा कायदा असो, या कायद्यांचा मसुदा तयार करण्यामध्ये दीप जोशी यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. आणि हे ज्या संस्थेचे सीईओ आहेत राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, त्या संस्थेचा FCRA परवाना, म्हणजे ज्या परवान्याच्या आधारे तुम्हाला विदेशातून देणग्या घेता येतात, तुम्हाला डॉलरमध्ये देणग्या मिळतात, तो जो परवाना आहे तो भारताच्या गृह मंत्रालयाने 2022-23 मध्ये रद्द केला होता. ही सगळी माहिती ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की भारताच्या विरोधात एक खूप मोठा खेळ, खूप मोठं षडयंत्र रचलं जात आहे. बुद्धिबळाचा एक पट आहे, त्या पटावर अनेक सोंगट्या आहेत, एक खूप मोठं जाळं आहे आणि या जाळ्याचा सूत्रधार कुठेतरी अमेरिकेत बसलेला आहे. जॉर्ज सोरोस हे त्याचं नाव. खरं तर सूत्रधार तो सुद्धा नाहीये, त्याची सूत्र सुद्धा दुसऱ्या कोणाच्या तरी हातात आहेत आणि ती हातात आहेत CIAच्या. CIAने या सगळ्या खेळाची निर्मिती केलेली आहे. CIAचे अधिकारीच या खेळामध्ये ज्या सोंगट्या आहेत त्या हलवत असतात.